नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आज आहे तो दिवस ज्या दिवशी की मला सुवासनी जेवण करायचं होतं आणि लवकर उठल उठल म्हणता म्हणता 6 वाजता अचानक जाग आली आणि खूप घाईपाई उठले. त्याच्यानंतर पटकन पाणी ठेवलं आंघोळीला आणि लवकरात लवकर आंघोळ करून लगेच एका बाजूला सारासाठी कांदे ठेवले होते आणि एका बाजूला डाळ शिजायला टाकली. तोपर्यंत म्हणले चला देवपूजा करून घेऊ. देवांना पण असं वाटलं असेल का रोज जी बाई 8 वाजता आंघोळ घालती तर आज सकाळी सकाळी 6 वाजताच आम्हाला आंघोळ घातली. त्यांना पण थंडी वाजली असेल, पण म्हणले नंतर मी दुसऱ्या कामामध्ये जर लागली ना तर माझ्याकडून काय पटकन होणार नाही. त्याच्यामुळे म्हणले आधी सगळ्यात पहिले देवपूजा करू, तोपर्यंत बाकीची तयारी करता येईल. देवपूजा केली तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मग डाळ वगैरे शिजतच होती तर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. नंतर नसतं जमलं आणि झाड पण मी असंच ठेवलं शोपीसचं, ते की बाहेर ठेवलं होतं. त्याच्यानंतर काही व्हिडिओ घ्यायला जमला नाही, खूप घाई होती आणि या अशा छान अशा मस्त टम्म फुगणाऱ्या पोळ्या बनवल्या होत्या. सुवासनी म्हणजे पुरणपोळीचं जेवण असतं. तर सुवासनी घालायचं कारण हे कमी जेजुरी आणि माहूरला जाऊन आली होती तर त्याच्यासाठी ते सुवासनी घालायच्या माझ्या राहिल्या होत्या. तर म्हणले हा मार्गशीर्ष महिना चांगला आहे तर घालून घेऊया. त्याच्यामुळं मग मस्त असं सगळं बाकीचं जे जे असतं ते सगळं बनवलं होतं, जे की सार भात कुरडे पापड भजे हे असं काही होतं ताट. आणि त्याच्यानंतर सुवासनींना बोलून आणलं. खूप उशीर झाला करता करता आणि मग सगळ्यांना जीव वगैरे घातलं. त्याच्यानंतर जे मी हे ओटीचं सामान आणलं होतं देण्यासाठी ते सगळं ओट्या वगैरे भरल्या आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो चांदवडला का तर दर्शन करण्यासाठी. वेळ होता सर म्हणले चला सुवासनी वगैरे जेव पण घातल्या तर मग येऊया दर्शन घेऊन. परत मग कामं एकदा चालू झाले का होत नाही. मग तिथं आम्ही पोहोचलो. हे असं आहे चांदवडच्या मंदिराचा बाहेरचा परिसर. खूप छान आहे हे मंदिर. त्याच्यानंतर थोडेसे काढले फोटो, हे पाहू शकता तुम्ही. देवीचं दर्शन पण घ्या सगळ्यांनी. रेणुका माता आपली चांदवडची, खूप जण गेलेच असतील. खूप पुरातन असं मंदिर आहे आणि छान मस्त दर्शन वगैरे केलं. ती आईची ओटी भरली, छान असं दर्शन घेतलं तिथं. थोडं 5-10 मिनटं बसलो आणि त्याच्यानंतर निघालो घराकडे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.